मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपलं जेवण चालू बा शेतात बसून दार धरत जेवण चालू गावा पाणी आहे हे बघा मित्रांनो. हे असं सुख फक्त शेतकऱ्यालाच आहे, दुसरं कोणाला असं सुख नाही बघा. चटणी भाकर खायचं सुख आपल्याकडे चटणी भाकर नाही सध्या तरी पण हे बघा सुख मित्रांनो. हे सुख फक्त शेतकऱ्याच्याच नशिबात आहे, असं दार धरत रानात जेवण करायचं सुख दुसरं कोणाच्याच नशिबात आहे हे सुख नसतं मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलोय सकाळ सकाळ रानात, आपल्याला युरिया टाकायचं आणि मोटर चालू करायची पटकन. तर चला काम चालू करूया पटापट. मित्रांनो आपल्या बघा ही जी पाण्याचा हाल दिसते तुम्हाला, इथून तिथून एक हाल टाकून झाला आपल्याला ह्या एरियात. ह्या हालमध्ये टाकायला ही युरियाची पाटी बघू शकताय. लय पळापळ होती मित्रांनो, दुसरं काही नाही. बघा पाणी चालू आहे आपलं, पाणी हवं तिकडून येते दिसते तुम्हाला. तर चला आता हे आपलं पाणी भिजवायला चालू करूया आपण. पाणी चालू होतं बरं का. लाईट गेली, आता लाईट गेली. आपलं झालं एवढा एक हाल झालाय, दुसरा हाल बघा एवढाच झालाय. आता लाईट कधी येते कोणास ठाऊक. बघू शकताय तुम्ही मित्रांनो, लाईट आली आली आली. आता होतंय चालू आपलं पाणी धरायचं चालू आहे बघा. आणि आपला बा जॅकी बघा कसा मस्त पैकी सावलीला जाऊन झोपलाय तिकडं ओके मध्ये. ही हाल झाला एक मधला, मला लागले त्या भोका, मला काही सूचना आहे आता. तर मी सांगितलंय घरी फोन करून डाबा बांधायला. पाणी इथं येस्तोर बघू डाबा घेऊन येतोय का नाही. मी भोका तर लागले तर डाबा आणावा लागेल जेवायचं म्हणलं. होय बरोबर आहे का नाही. आलं मग मित्रांनो मी डाबा घेऊन परत भेटू, मग आपण बोलू काय बोलायचं ते काय. तर मित्रांनो पिशवीत आणलाय बरं का डाबा, तावात गेलो तावात आलो. आता बघू आपलं कुठपर्यंत भिजले का काय झाले, काय फुटलं नसणार बरं का. जवळच घर आहे आपलं बघा, एवढंच भिजले आता, जास्त काहीच झालं नाही. पहिला सारा आहे, आता हे दुसरा 2-3 फुटा फुटून भिजत असतं. बघू काय होते. आता भिजलं तर ठीक आहे, मी बसतो इथं. नाही भिजलं तर मग हे दार द्यायचं, भिजल्यावर बरंच होईल. तर मित्रांनो आपल्याला बघा मेथी लोणचं चपाती आहे, कांदा एक आहे इथं. कांदा आणलाय मी मित्रांनो. तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपलं जेवण चालू बा शेतात बसून दार धरत जेवण चालू गावा पाणी आहे हे बघा मित्रांनो. हे असं सुख फक्त शेतकऱ्यालाच आहे, दुसरं कोणालाच असं सुख नाही बघा. चटणी भाकर खायचं सुख आपल्याकडे चटणी भाकर नाही सध्या तरी पण हे बघा सुख मित्रांनो. हे सुख फक्त शेतकऱ्याच्याच नशिबात आहे, असं दार धरत रानात जेवण करायचं सुख दुसरं. जेवण झालेलं आहे आपलं. हे बघा कसं भिजले. पलीकडे एकच दार दिलं तर 3 साऱ्या भिजले जेवण होतो. ती पण फुल टच तांदळाला जसं पाणी देतो ना तसं भिजले गहू. हे बघा आता आपलं हे सारा चालू आहे. खालचं 3 सार राहिलं, परत वरच्या हालत जायचं आहे आपल्याला. आपलं झालेलं आहे बघा, ही हाल झालेला आहे पूर्ण. 2 पट्या राहिल्या त्या, ही तिसरी ही 2. तर आपल्याला तिकडे जायचं ह्या गाडीकडे आपल्या तिकडे एक हाल आहे खालीपर्यंत. होईल का नाही एका दिवसात सांगा बरं तुम्ही काय होतंय. बघूया आपण किती होते आणि किती नाही. आता झाले आपले 2 सार राहिलेत. 2 सारं झालं की जायचं अकलूला जाऊन द्वारे आणायला लागतील. आपल्या केळीच्या गडांना बांधायच्या होत्या, काल कमळ मोडले त्यात, त्यांना द्वाऱ्या बांधायच्या त्या. हे झालं की जाऊया घरी, मग पुढं जाऊ गावात. कसं होते काय नियोजन लावूया आपण. आता मोबाईल चार्जिंग लावतो, आंघोळ करतो, बघू परत काय होते. झाली आता आपल्याला जायचंय दोरे आणायला. चला जाऊया आपण. मित्रांनो गावात जाऊन आली,
3 बंडेल आणलेत ही बघा. ते पुरत्यात नाही तो कोण ठाव, कमी पडले तर माझ्याने पुरतेलच. आणि ही आता काय बघा बिस्किट पुढं आणलाय पार्ले खायला. आता कट करायचं आपल्याला, कट करून पुढं काय होतंय कट करतो आणि जातो रानात बांधायला. रानात जायचं कॅन्सल केलंय, चाललोय आता मी दाढी करायला. दाढी करून येतो थोडी आणि बघू परत काय होतंय. उद्या जातो आता दोऱ्या बांधायला, कटा आलाय खूप. तर मित्रांनो ओकेमध्ये आवरून झालेलं आहे आपलं. तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.